हे कोणते चिन्ह आहे मुलांनो? प्रश्नचिन्ह. अगदी बरोबर. हे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचा लेखनात कसा वापर करतात ते पाहूया. एखाद्या व्यक्तीला काही विचारायचे असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. उदाहरणार्थ, तुझ्याकडे किती पेन आहेत? विहिरीला पाणी लागले का? मुलाखत घेताना मुलाखत घेणारा हा मुलाखत देणाऱ्याला प्रश्न विचारत असतो. तुम्ही कोणकोणती पुस्तके आतापर्यंत वाचलीत? तुम्हाला सर्वाधिक आवडलेले पुस्तक कोणते? तुमचे आवडते लेखक कोणते? समोरच्या व्यक्तीकडे काही मागायचे असेल तर त्या व्यक्तीला आपण जे विचारतो तेव्हाही प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. मला तुझ्याकडील पुस्तक वाचण्यासाठी देशील का? परवानगी मागणाऱ्या वाक्यांमध्ये प्रश्नचिन्ह येते. उदाहरणार्थ, साहेब, मी ऑफिसमधून आज लवकर घरी जाऊ का? लिहित असलेल्या माहितीमध्ये माहितीबद्दल लिहिणाऱ्यालाच खात्री नसते किंवा पुरेसे ठोस पुरावे लिहिणाऱ्याला मिळालेले नसतात, तेव्हा प्रश्नचिन्ह वापर केला जातो. उदाहरणार्थ, किशोर मासिकाच्या 1987 सालच्या एका अंकात ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. आजोबांनी वयाच्या 6व्या वर्षी तबल्याचे प्रशिक्षण त्यांच्या गुरुजीकडे घ्यायला सुरुवात केली होती. काही वेळा प्रश्नचिन्हाचा वापर काहीशा तिरकसपणे उपहासानेही केला जातो. उदाहरणार्थ, अनेक सुशिक्षित लोक हे अंधश्रद्धा पाळतात. थोडक्यात, या लोकांना सुशिक्षित म्हणावे का, असा प्रश्न लेखकाला पडला आहे.